श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ गुरुवार. आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ज्याला आयुष्यात कधी ना कधी विश्वासघात सहन करावा लागला आहे, ज्यांच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी आपण सर्व काही केलं, त्याच लोकांनी जेव्हा आपल्याला दुखावलं तेव्हा मन आतून पूर्णपणे तुटून जातं. स्वामी भक्तांनो, विश्वासघाताचं दुःख हे जगातील सर्वात मोठ्या दुःखांपैकी एक असतं. कारण शत्रूने दिलेली जखम इतकी वेदना देत नाही जितकी आपल्या जवळच्या माणसाने दिलेली जखम देते. पण अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला एक महान उपदेश देतात. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्याबद्दल द्वेष करू नकोस, कारण कर्माचं चक्र कोणालाच सोडत नाही. मित्रांनो, आज अनेक लोक खूप चांगले असतात, मनाने स्वच्छ निर्मळ असतात. ते दुसऱ्यांसाठी जीव तोडून मदत करतात, पण त्याच चांगुलपणाचा कोणीतरी गैरफायदा घेतला जातो. लोक काम झालं की दूर जातात, गरज संपली की नातं संपवत असतात. आणि मग मनात एक प्रश्न निर्माण होतो की मी एवढाच चांगला असूनही माझ्यासोबतच असं का होतं. तर मित्रांनो, स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक वेदनेमागे एक शिकवण असते. विश्वासघात आपल्याला लोकांची खरी ओळख करून देतो. कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यातून काही लोकांना दूर करतात, कारण ते लोक आपल्या भविष्यासाठी योग्य नसतात. आपण ज्यांना आपलं समजतो तेच अनेक वेळा आपल्या प्रगतीवर जळत असतात. आपल्या चेहऱ्यावर हसणारे काही लोक मनातून मात्र आपलं वाईटच इच्छित असतात. म्हणूनच स्वामी सांगतात, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, पण विश्वास तुटला म्हणून स्वतःचा चांगुलपणा सोडू नका. मित्रांनो, वाईट लोक बदलतील की नाही माहीत नाही, पण त्यांच्या वागण्यामुळे आपण बदललो तर आपलंच नुकसान होतं. आज अनेक लोक विश्वासघातानंतर खूप कठोर बनतात. ते कोणावरच विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मनात सतत राग, द्वेष आणि सूडाची भावना निर्माण होते. पण स्वामी समर्थ सांगतात, सूड घेण्यात वेळ घालवू नका. तुमचं कर्म आणि तुमची प्रगती हेच सर्वात मोठं उत्तर आहे. कारण ज्यांनी तुमचं मन तोडलं त्यांना सर्वात जास्त त्रास होतो तेव्हा जेव्हा ते पाहतात की तुम्ही त्यांच्याशिवायही आनंदी आहात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला त्यांना तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, पण त्यांच्यामुळे स्वतःला संपवू नका. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जो माणूस दुसऱ्याला रडवतो त्याच्या आयुष्यातही एक दिवस अश्रू येतात. कर्माचा न्याय खूप शांतपणे होतो. आज जो दुसऱ्याचं नुकसान करतो त्याला उद्या त्याच वेदना अनुभवायला लागतात. म्हणूनच कोणाचं वाईट होण्याची इच्छा करू नका. स्वामींवर सोडा, कारण स्वामीचा न्याय उशिरा होतो पण अचूक होतो. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विश्वासघात करणारे लोक तुमच्या आयुष्यात कायमचे राहत नाहीत, पण त्या अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत बनता. कधी कधी स्वामी आपल्याला एकटं ठेवतात, कारण त्यांना आपल्याला मजबूत बनवायचं असतं. जेव्हा सगळे लोक साथ सोडतात तेव्हा माणूस स्वतःला ओळखायला शिकतो, तो मानसिकरित्या मजबूत बनतो आणि त्याच वेळी स्वामी त्याच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी भक्तांनो, जर तुमच्यासोबत कोणीतरी विश्वासघात केला असेल तर आज रडणं थांबवा, स्वतःला दोष देणं थांबवा. स्वतःची चूक आहे हे समजू नका, कारण चूक तुमची नव्हतीच, चूक त्या लोकांची होती ज्यांनी तुमच्या चांगुलपणाची किंमत केली नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही कितीही चांगले असलात तरी काही लोक तुमचं वाईटच पाहतील, वाईटच चिंततील. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचं मन दुखावू नका. आज अनेक लोक फक्त उपयोगासाठी नातं ठेवतात. काम संपलं की ते दूर जातात, पण खरी माणसं ती असतात जी वाईट काळात, वाईट परिस्थितीतसुद्धा तुमच्या पाठीशी अगदीच खंबीरपणे उभी राहतात. वाईट काळात जो तुमच्यासोबत राहतो त्यालाच आपल्या आयुष्यात स्थान द्या. बाकी लोक फक्त वेळ घालवण्यासाठी आलेले असतात. तर मित्रांनो, विश्वासघातानंतर काही लोक पूर्णपणे तुटून जातात. त्यांना वाटतं की आता आयुष्यात काहीच उरलं नाही, पण स्वामी सांगतात, जे तुटतं ते पुन्हा अधिक मजबूत बनू शकतं. तुम्ही आज दुःखात असाल, पण हे दुःख कायमचं नाही, ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. एक दिवस असा येईल की ज्यांनी तुम्हाला सोडलं, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, तेच लोक तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करतील. पण त्या
त्यावेळी तुमच्यात इतकी ताकद आलेली असेल की तुम्हाला त्यांच्या गरजेचीही भावना राहणार नाही. तर मित्रांनो, लोक बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती देखील बदलते, पण स्वामींची साथ कधीच बदलत नाही, कधीच तुटत नाही. माणूस साथ सोडू शकतो, पण स्वामी कधीच हात सोडत नाहीत. जेव्हा तुम्ही रात्री एकटे रडत असता तेव्हा तुमचं दुःख फक्त स्वामी समजत असतात. म्हणून लोकांवर अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा, कारण माणूस खोटं बोलू शकतो, पण स्वामींचं प्रेम कधीच खोटं नसतं. स्वामी भक्तांनो, ज्यांनी तुमचं नुकसान केलं त्यांच्यासाठी मनात द्वेष ठेवू नका, सुडेची भावना ठेवू नका, कारण द्वेषामुळे सर्वात जास्त नुकसान स्वतःचंच होतं. राग आणि सूड मनाची शांतता नष्ट करतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की क्षमामध्ये खूप मोठी ताकद असते. क्षमा करणं म्हणजे समोरच्याने केलेले चुकीचं वागणं योग्य ठरवणं नाही, तर स्वतःच्या मनाला त्या वेदनेतून मुक्त करणं असं आहे. मित्रांनो, कधी काही लोक आपल्याला इतकं दुखवतात की आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. मीच चुकीचा होतो का? मी एवढा विश्वास का ठेवला? मी इतका चांगला का वागलो? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगुलपणा ही तुमची कमजोरी नसते. आजच्या जगात स्वच्छ निर्मळ मनाचे लोक खूप कमी आहेत आणि तुम्ही त्यांच्यात मोडता हे तुमचंच भाग्य आहे. म्हणून तुमचं मन स्वच्छ आहे हे तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वाईट लोकांमुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका, कारण जर तुम्ही त्यांच्यासारखे बनलात तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला? स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे लोक फसवणूक करून गेले त्यांना विसरण्याचा प्रयत्न करा. हो, ते सोपं नाही आहे, पण सतत त्या वेदनेत जगत राहणं त्याहूनही अधिक कठीण आहे. स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ म्हणत राहा, मन शांत करा, स्वतःवर प्रेम करा. एक दिवस तुम्हाला जाणवेल की त्या लोकांनी तुमचं नुकसान नाही केलं, तर तुम्हाला मजबूत बनवलं. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या भक्ताने कधीच निराश होऊ नये, कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. आज तुम्हाला लोकांनी धोका दिला असेल, तुमचा विश्वासघात केला असेल, पण उद्या स्वामी तुम्हाला इतकं मोठं सुख देतील की जुने दुःख लहान वाटू लागतील. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी वेळ घेतात पण न्याय नक्की देतात. म्हणून शांत राहा, स्वतःची किंमत ओळखा आणि आयुष्यात पुढे चालत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत, तर आत्ताच कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांचं मन आज तुटलेलं आहे, ज्यांचा कोणाकडून तरी विश्वासघात झालेला आहे. कदाचित स्वामींचा हा संदेश त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, स्वामी भक्तांनो, व्हिडिओ ऐकून कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या खाली दिलेल्या जॉईन बटनवर नक्कीच क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचे मेंबर बनू शकता. धन्यवाद.